फायनल सरप्राईज आहे माझ्या बर्थडेचं, ते आता येणार आहे. फायनल सरप्राईज इज कमिंग. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल बॅकपॅक विथ ट्रॅक्स. खरंच खूप सुंदर सकाळ झाली आहे आज. आपण आहोत दिवार आयलंडवर, मोराडियो डॉस कॉड्रोस होमस्टेमध्ये. हा आहे बंगल्याचा सुपर व्ह्यू. त्याच फिलिंग होतो खरं. इकडे घर पण असल्यासारखं झालेलं आम्हाला यार, काय पण यूज करायचं कसं पण. आता जातो आहे, आता आपण जायचं सोरला घाटामध्ये. क्लायमेट कडक आहे, भेटूया आपण नंतर. सो बाय बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. स्वप्नाली, इट्स स्वप्नाली. हाँ स्वप्नाली. ऐसा नीचे जाने का है. हाँ, अभी 2 किलोमीटर नीचे गए ना तो बड़ा वाला टन है. हाँ, उसमें हमारा जो घाट दिखता है उसमें अंदर जाने का, उधर पार्किंग करके रोपवे से ऊपर जाना है. फायनल सरप्राईज इज कमिंग. सो गाईस, आणि जसं मला थोडं असं माहीत होतं, शाळेला चांगलंच माहित होतं. आणि जे मला उल्लू बनवत होता घालवत. जे फायनल सरप्राईज आहे माझ्या बर्थडेचं, ते आता येणार आहे. व्हेरी एक्सायटेड. हा माझ्या आयुष्यातला भारीतला बर्थडे असेल. माझ्याबरोबर तुम्ही पण जाम एक्सायटेड असाल की स्वप्नालीने काय प्लॅन केलं आहे एवढा भारी. एंट्रीसाठी ना. येस, हे गाडीची वगैरे. तुमचं नाव काय? माझं नाव श्रीकांत.
आम्ही पार्किंग खाली गेली आपल्या याने वरती चाललो आपण रोपवेने आणि समोर रिसेप्शन आहे. त्यांनी मस्त वॉटरफॉल दाखवला वज्र सकल राईट. तर तो व्ह्यू तर क्लास आहे आणि तुम्हाला कळेलच तिथे वरती काय आहे आणि आपण कुठे पोचलोय. सो गाईज हा व्ह्यू आहे. आपण तिथून खालून वरती आलो तिथे पार्किंग केली आणि तो रोड हा व्ह्यू बघा. आणि आता आपण रिसेप्शनला जातो आणि आपण आलेलो आहोत वाइल्डरनेस नेचर रिसॉर्टला. यार खरंच धम्माल येणार आहे इकडे आता. एक नंबर स्वप्ना, काय भारी गिफ्ट दिलेस यार, एक नंबर. आणि आपण आता फायनल स्पॉटला पोचलेलो आहोत जे माझं सरप्राईज आहे. आणि हे आहे इथे यांचं रिसेप्शन. पण स्वप्ना असे काहीतरी गिफ्ट देते ना भारी भारी, खूप मजा आली. सो गाईज जसं मी बोललो हे आपण पोचलो आहोत स्वप्नगंध रिसॉर्टच्याच एका त्यांचा हा रिसॉर्ट आहे. हा पहिला बांधला गेला. त्याचं नाव आहे वाइल्डरनेस नेचर रिसॉर्ट. आणि स्वप्नालीने 2 डेजसाठी 2 नाईटसाठी हा नेचर रिसॉर्ट बुक केला आहे. आणि आम्हाला ज्या रूम मिळाल्यात त्या रूम आहेत व्हॅली साईड रूम आहेत. 2 आहेत. एक व्हॅली साईड आहेत आणि एक आहे ते फॉरेस्ट व्ह्यू आहे. व्हॅली व्ह्यू आम्हाला दोन्ही दिवसासाठी व्हॅली व्ह्यू मिळालेले. तर तिकडचा व्ह्यू तर मी तुम्हाला दाखवण्यास कसं आहे. तुम्ही इकडचं साऊंड फक्त ऐका ना. ॲक्च्युली फॉरेस्ट आहे आणि इथे 3 बॉर्डर लागतात. एक महाराष्ट्र बॉर्डर, गोवा बॉर्डर आणि कर्नाटका बॉर्डर. जवळ गेलो ना तर ह्यांचे आवाज खूप मोठे मोठे होतात. फुल जंगल आहे. 2 दिवसासाठी फुल धमाल. थँक्यू स्वप्नाली. सो इकडे आम्हाला वेलकम ड्रिंक आहे आलोय म्हणून. यस वेलकम. आणि हा आहे इकडचा स्विमिंग पूल. क्लास यार. हा आहे वाइल्डरनेसचा इन्फिनिटी पूल. सुपर्ब यार, कसला भारी व्ह्यू आहे रे. बुफे आपला इथून स्टार्ट होतो. ह्या बॉक्समध्ये प्लेट्स आहेत. इथे सॅलड, प्लेट्स, सलाड. सो इकडे लंच आणि डिनर बुफे टाईपमध्ये. डिफरंट टाईप राईस. मला हवं ते घेऊ शकतो. लास्ट 2 मेनू नॉनव्हेज आहे. ओके. इथे फ्रुट्स आहेत. फ्रुटच्या त्या साईडला सगळं व्हेज आणि लास्ट नॉनव्हेज आहे. तर इथून सगळं स्टार्ट होते. आमचं 12 वाजता चेकआउट असतो आणि 1 वाजता चेकिंग. मग इथून सगळं ॲक्टिव्हिटी स्टार्ट होतात. सो 1 to 3 लंच असणार आहे. लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं इथेच असतं. ओके. आणि त्या 3 ते 5 पॉटरी, मातीची मडकी वगैरे तुम्हाला बनवायला शिकवते. आणि त्या 3 ते 4:30 मेहंदी आहे. लेडीजसाठी मेहंदी असते ती इथेच असणार. तर 4:30 ते 5:30 फ्री टाईम. हे रूम सर्विस नाही आहे. नंतर 5:30 ते 7 हायस्ट पॉईंट ट्रॅकिंग असणार आहे. नंतर 8 ते 8:30 डान्स. हां. जर 8:30 ते 9:30 ब्रेकफास्ट आणि 9:30 ते 12 वॉटरफॉल ट्रॅक. सो गाईज हे आमचं आजचं लंच. जे मी सांगलो आहे हे मटन, सलाड आहे, सुरण आहे आपल्याकडे, हा मसाला आहे, हे तिखट, चटणी आहे आणि नाचणीची भाकरी. आणि हे आहे फिश करी. कोणती फिश? सिल्वर फिश. सिल्वर फिश. एक भाकरी घेतली आहे.
आणि आता हे आमचं लंच. सो हा व्ह्यू आणि आमचं लंच. सो मी तुम्हाला आमचा रूम दाखवतो कसं आहे. इकडे प्रत्येक रूमला अशी नावं दिलेली आहे. अमृता म्हणून आणि बकुल म्हणजे झाडं आणि फुलांची नावं दिलेली आहेत. आणि ह्या वेळी आपल्याला जायचं. सो इकडे एक व्हॅली व्ह्यूचं एक कॉटेज आहे आणि एक दुसरं इकडे आहे. हे बकुल आहे आणि हे अमृत आहे. तर आपल्याला बकुलमध्ये रूम मिळाली म्हणून बकुलमध्ये जाऊ. सो गाईस हा वाइल्डरनेस मधला आमचा व्हॅली व्ह्यूचा स्टे आहे. इकडचा व्ह्यू व्हॅली व्ह्यू काय आहे तो आपण बघूया. सो आहे व्हॅली व्ह्यू. जो नेचर लवर असेल ना तो इथे ते कितीही दिवस राहील. एवढं भारी सरप्राईज आहे ना माझ्या बर्थडेसाठी हे. जो समोरचा आपल्याला व्ह्यू दिसतोय ते पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आहेत. या साईडने महाराष्ट्र दिसतो. लेफ्ट साईडला बघाल तर लेफ्ट साईडला गोवा बॉर्डर येते आणि आम्ही राहतो त्यांच्या बॅक साईडला कर्नाटक बॉर्डर येते. तर हे जे लोकेटेड आहे वाइल्डरनेस नेचर रिसॉर्ट जे इथे आपण थांबलो आहे हे मधोमध येतं या 3 बॉर्डरच्या. कुठे चाललोय प्रतीक आपण? आम्ही आता कुंभार काम करणार आहोत. बघूया कसं आहे. मस्त जेवण झालंय. हा ना, जेवण खरंच मस्त होतं. आणि हे वर्क का म्हटलं माहिती आहे, त्यांच्या सगळ्या चार्जेसमध्ये सगळं इन्क्लुडेड आहे. खाणं राहणं सगळं. सो आपण इथे कुंभार काम करणार आहोत वरती म्हणून. सो हे सगळं केल्यावर असं वाटतं की जे मडकी भांडी वगैरे बनवतात ना मातीची, सल्यूट त्या लोकांना खरंच. जेवढे इझी वाटतात ना त्या गोष्टी इझी नसतात. चूज करतो आणि त्यांची किती मेहनत असते त्याच्यामागे. आणि आता जे होतं ना एक्सपिरियन्स त्याने आम्हाला सगळं बनवून दिलं. बिचाराला ऐकताना बोलता येत नाही यार, पण त्याला हॅट्स ऑफ. कला बोलतात ना. आता वाजले आहेत 5:30. दुपारचं जेवण एवढं हेवी झालं की आता फक्त आम्ही चहा पी आलो. आम्ही जातो आता रूमवर, फ्रेश वगैरे होतो आणि रूममधून मस्त सनसेट बघू. आणि पुन्हा मग त्यांचा 8-8:30 वाजता लॅम्प डान्स आहे. मग तो लॅम्प डान्स बघायला आपण येऊ.
सो गाईस 12 वाजलेत, माझं बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे आणि स्वप्नालीने मला हे गिफ्ट दिलं आहे. सो बघूया याच्यात काय आहे. मी पण नाही फ्री काय आहे. हो स्वप्न तू रेडी आहेस का? तू एवढं चांगलं चांगलं गिफ्ट दिलेस की हे अजून त्याच्यात भर आहे ही मोठी. खरंच वेडी आहे ही, काही करू शकते. नाही हे रोन्या, हे लय आवडले मला, हे भारी आहे यार. हे मला जे हवं होतं ते आहे ट्रेकिंगसाठी. तर मागे लागायचं नेहमी, साल्या मला आणायचं ना स्वतःला ठेवायचं. थँक्यू फॉर दिस. 100% उद्यापर्यंत गिफ्ट आहे. 100% लिहून देतो मी, उद्यापर्यंत गिफ्ट आहे. थँक्यू गाईज फॉर युअर बेस्ट विशेस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि शेअर